तिकडे झारखंडच्या दारू घोटाळ्यात अमित साळुंखे गजाआड झालाय। सुमित फॅसिलिटीच्या अमित साळुंखेला एसीबी कडून अटक करण्यात आली आहे। साळुंखेकडे महाराष्ट्रातील 108 अँब्युलन्सचं कंत्राट आहे। अँब्युलन्स कंत्राटातही त्यानं घोटाळा केल्याचा विरोधकांचा आरोप आहे। तर या झारखंडच्या दारू घोटाळ्यातला अमित साळुंखे हा गजाआड झालाय। पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलंय। सुमित फॅसिलिटीच्या अमित साळुंखेला एसीबी कडून अटक करण्यात आलेली आहे। अधिक माहिती देत राहुल कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। राहुल, दारू घोटाळ्यात अमित साळुंखे गजाआड झालाय, नेमकं हे प्रकरण काय? हे सामाजिक कार्यकर्ते आहेतच आणि ते अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाशी निगडीत आहेत। त्यांनी 2 वर्षापूर्वी मुख्यमंत्र्याकडे या संदर्भात तक्रार केली होती की ज्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये अँब्युलन्स खरेदीमध्ये खूप मोठा घोटाळा झाला असा त्यांचा आरोप होता। तत्कालीन आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्यावरती तो कटाक्ष होता। त्या चौकशीचं पुढे काहीच झालं नाही आणि त्या प्रकरणामध्ये ज्याच्यावरती आरोप होता म्हणजे तानाजी सावंत यांच्यावरती तर होताच, पण अमित साळुंखे याच्यावरती आरोप होता। महाराष्ट्र पोलिसांनी, महाराष्ट्र तपास यंत्रणेने काही केलं नाही। पण तिकडे झारखंडमध्ये मात्र झारखंड दारू घोटाळ्यातले जे सुमित फॅसिलिटीचे संचालक आहेत अमित प्रभाकर साळुंखे, ह्याला कुठे अटक झाली तर त्या ठिकाणी असलेला सिद्धार्थ सिंघानिया हा जो दारू घोटाळ्यातला आरोपी आहे त्याचा अमित हा निकटवर्ती आहे असं दिसलं आणि म्हणून त्याला जेव्हा तिथे अटक झाली तेव्हा महाराष्ट्रातल्या राजकीय नेत्यांना महाराष्ट्रातल्या जुन्या 100 कोटी रुपयाच्या अँब्युलन्स घोटाळ्याची आठवण झाली। काल रोहित पवारांनी या संदर्भात ट्विट केलं आहे। बरेच लोक मत व्यक्त करतायत की तिकडे त्याला अटक झाली, हे तर आम्ही पण सांगत होतो। काल विजय कुंभार यांनी पण या संदर्भातला एक सविस्तर व्हिडिओच रिलीज केलेला आहे। त्याच्यामध्ये पुन्हा एकदा ते लक्षात आणून दिलं आहे की किती मोठा तो अँब्युलन्स घोटाळा होता की ज्या घोटाळ्याकडे आपण दुर्लक्ष केलं। निश्चितच धन्यवाद राहुल या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।